जिल्ह्यातील लोक आज एकत्रित येऊन पांडुरंगाला साकडं घालतायत की शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची बुद्धी सरकारला तू दे. आणि आम्हाला विश्वास आहे पांडुरंग पावेल आणि त्यांना सांगेल की हा शक्तीपीठ महामार्ग गरजेचा नाही. लोकांचा असंतोष प्रचंड या विरोधात आहे आणि म्हणून तो करू नये अशी नक्की सूचना राज्याचे मुख्यमंत्री पूजेला येतील त्यावेळी पांडुरंग करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आपण रस्त्यावर येऊन लढाई करता याबाबत काय न्यायालयात जाण्याची भूमिका आहे का संघर्ष समितीची? आमचा विश्वास आहे की रस्त्याच्या लढाईतच आम्हाला यश मिळेल. न्यायालयाबद्दल मी काही जास्त बोलणे योग्य नाही, पण आज आम्ही जी रस्त्यावरची भूमिका मांडलेली आहे ती आतापर्यंत जे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधी तालुके, मतदारसंघ आणि जिल्हे आहेत त्या सर्वांनी मिळून ही भूमिका घेतलेली आहे. आणि त्याचा प्रत्यंतर तुम्हाला सकाळपासून आमची जी सभा झाली आणि मोर्चा इथपर्यंत आला त्यातनं लक्षात आलं. दर जाहीर केले जात आहेत, आमिष दाखवले जातात, फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो असा आरोप होतोय. त्याचा काय परिणाम होईल? सरकारला असं वाटतं की पैसे फेकले की आपल्याला जास्त लवकर जमिनी मिळतील, पण मला वाटतं की स्वाभिमानी शेतकरी पिढ्यानपिढ्या स्वतःच्या मालकीची असणारी जमीन सोडून विध्वंस कसा होतो हे शक्तीपीठ त्या आधीच्या रस्त्यावर समृद्धी महामार्गात लोकांच्या लक्षात आलंय. एकदा पैसे येतात पण परत त्या पैशातून आपली पुढची पिढी उभी राहत नाही हा अनेकांना अनुभव आलेला आहे. आणि म्हणून तो अनुभव शक्तीपीठ महामार्गाच्या शेतकऱ्यांना येणार नाही आणि येऊ नये हा प्रयत्न महाराष्ट्रात या पूर्ण लांबीच्या शक्तीपीठ महामार्गातल्या शेतकऱ्यांचा आहे. आपण भाषणामध्ये म्हणालात की पांडुरंग मुख्यमंत्र्यांच्या कानामध्ये सांगेल, काय सांगेल अशी अपेक्षा की आता एवढा असंतोष आहे त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग करू नका हे पांडुरंग त्यांना सांगेल अशी माझी अपेक्षा आहे. आम्ही आज पांडुरंगाला साकडं घातलेलं आहे. आषाढी एकादशीला या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महापूजेसाठी येणार आहेत. हे पांडुरंगा या मुख्यमंत्र्याला सुदबुद्धी दे आणि 13 जिल्ह्यातील 25,000 एकर जमीन बेचिराग करून आणि संत सावतामाळी यांचा जन्मगाव असलेलं आळंदगाव नष्ट करून हा जो शक्तीपीठ महामार्गाचा वरवंटा आमच्यावर फिरतोय त्यातून आम्हाला जर वाचवायचा असेल तर हे पांडुरंगा मुख्यमंत्र्याला सद्बुद्धी दे असं साकडं आम्ही पांडुरंगाला घातलेलं आहे. अरण गावामध्ये जंक्शन करणार आहे त्यामुळे 600 एकर जमीन त्या गावातली जाणार आहे. आणि संत सावतामाळी ज्या मातीमध्ये शेती केली, कांदा मुळा भाजी पिकवली आणि अभंग रचले ते गाव पूर्णपणे नष्ट होणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकऱ्यांना शेतकऱ्यांना विनंती करणार आहे की हा जो का शक्तीपीठ महामार्गाचा वरवंटा फिरतोय आणि या एक दोन उद्योगपतींना खुश करण्यासाठी महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी पैसा कमवण्यासाठी शेतकऱ्यांचा जो बळी दिला जातोय बा पांडुरंगा आम्हाला त्यातून वाचव, शेतकऱ्याला वाचव म्हणून अर्थ हा कमी आज पांडुरंगाला घातलेला आहे. मुख्यमंत्र्यांचे ड्रीम प्रोजेक्ट आहे पंढरपूरचा कॉरिडॉर असेल, शक्तीपीठ असेल, लोकांचं ऐकायचंच नाही असं त्यांनी ठरवले, कोणाशीही संवाद नाही. खरं तर आता मुख्यमंत्र्यांची जी काय पावलं चालू आहेत ते इंग्रजांना लाजवतील अशा प्रकारची पावलं आज पडतायत. त्यांना राजकारणाचा आणि एकूणच सत्तेचा एवढा जोश आलेला आहे की सामान्य माणसाचं ऐकायचं नाही, सामान्य माणसाच्या भावनेची कदर करायची नाही आणि मी म्हणेल तेच करायचं. परंतु पांडुरंगा पुढे हे चालत नाही. या पांडुरंग हा महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. पांडुरंग हा शेतकऱ्यांचा पांडुरंग आहे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अर्थात पांडुरंग ऐकल्याशिवाय राहणार नाही आम्हाला खात्री आहे. आम्ही 8 दिवस वाट बघू, मुख्यमंत्र्याला सुबुद्धी सुचली नाही तर 25,000 एकरापैकी इंच जमीन वाचवण्यासाठी वेळ प्रसंगी रक्त सांडू, पण या राक्षसी लोकांना आमची 1 इंच सुद्धा जमीन देणार नाही हा आमचा अगदी पांडुरंगाच्या साक्षीने इशारा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.